हाय स्टुडंट्स, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आपण बघतोय ट्वेल्थचा ऑर्गनायझेशनल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे OC. तर आता आपण OCचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. वी विल गो फर्स्ट चॅप्टर आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, तर प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं? फर्स्टली त्याने आपल्याला इंट्रोडक्शन आहे, देन मिनिंग अँड डेफिनेशन बघायचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण सर्व काही बघण्यासारखं अर्थ नाही आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काय दिलं आहे त्याने ते बघूया. इन ब्रीफपासून आपण बघूया. इन ब्रीफ आपण मॅनेजमेंट लेवलमध्ये पण वाचलेलं आहे. राहिलं इन ब्रीफ मॅनेजमेंट. मी इथून स्टार्ट करते. इन ब्रीफ मॅनेजमेंट सेट द स्ट्रॅटेजिक गोल्स इन अकॉर्डन्स विथ द विजन मिशन ऑफ द ऑर्गनायझेशन अँड मेक्स डिसिजन्स. ब्रीफ मॅनेजमेंट असतं ते एक स्ट्रॅटेजिक गोल्स सेट करतं. कशाच्यानुसार? विजन मिशन म्हणजे जे त्यांनी आधी तयार केलेलं असतं एखादं मिशन ऑफ द ऑर्गनायझेशन, त्यांच्या ऑर्गनायझेशन्स, अँड मेक्स द डिसिजन ऑन हाऊ द ओव्हरऑल ऑर्गनायझेशन विल ऑपरेट. आणि असे डिसिजन्स तयार करायचे जेणेकरून आपली पूर्ण ऑर्गनायझेशन त्या एका डिसिजन्सवरती ऑपरेट होईल. मॅनेजमेंट इज ऑफन इन्क्लुडेड ॲज अ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा बघितलेले. लँड, लेबर वगैरे, एंटरप्रेनर, कॅपिटल, तेच का असतात, ह्याच्यात पण इन्क्लूड असतात. इट हार्मोनाइज ऑल फंक्शन्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हे प्रत्येक फंक्शनवरती भर देते, जस्ट लाईक ॲज अ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. ओके, ऑर्गनायझिंग असणार, स्टाफिंग असणार, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग, विच आर टर्म्ड ॲज फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. हे काय आपण बघितले जातात? टर्म्ड ॲज फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. याला मॅनेजमेंट ऑफ फंक्शन्स म्हटलं जातं. काय असतात? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. ओके, देन आपण सेकंड बघतोय मिनिंग अँड डेफिनेशन. मिनिंग अँड डेफिनेशन्स आपण मिनिंग बघूया. व्हाईल अचिव्हिंग गोल ऑफ एन इंडिव्हिज्युअल ऑर एन ऑर्गनायझेशन. आपण एक इंडिव्हिज्युअल गोल अटेंड करतो किंवा ऑर्गनायझेशन, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू यूज डिफरंट सिस्टम्स और टेक्निक्स. ही नेहमी इम्पॉर्टंट असतं की आपण वेगवेगळ्या सिस्टम्स आणि टेक्निक्स यूज केल्या पाहिजेत. सम ऑफ दिस टेक्निक्स आर ॲक्सेप्टेड युनिव्हर्सली. काही टेक्निक्स आहेत त्या युनिव्हर्सली म्हणजे पूर्ण युनिव्हर्समध्ये ॲक्सेप्ट आहेत. तर हिन्स दे आर कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल्स. म्हणून त्यांना काय म्हणायला येतं? प्रिन्सिपल्स. म्हणजे प्रत्येक देशाच्या अशा काही वेगळ्या टेक्निक्स नाही आहेत मॅनेजमेंटच्या किंवा बिझनेस रिलेटेड. त्या सर्व काय आहेत? युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत. इट प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स टू मॅनेजर टू कंडक्ट ऑल ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीज ऑन स्पेसिफिक बेसिस. म्हणजे काय, एखादी जर आपल्याला एखाद्या ऑर्गनायझर असेल, त्याला त्याची ऑर्गनायझेशन चालवायची असेल, त्याच्यासाठी त्याला गाईडलाईन्स हवे असतील, त्या सर्व कुठून पुरवल्या जातात? तर या प्रिन्सिपल्स थ्रू, जे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असतात. इट हेल्प्स द मॅनेजर टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन्स. आता त्याच्यामुळे काय होतं? हे जे प्रिन्सिपल्स आपण थ्रू आऊट होतो त्यांच्या थ्रू, त्याच्यामुळे काय होतं? एक इफेक्टिव्ह डिसिजन आपण घेऊ शकतो आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या बिझनेससाठी. टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल, आपले जे गोल आहेत ऑर्गनायझेशनचे ते अचीव करण्यासाठी. देन आपल्याला डेफिनेशन दिली आहे. मी तुम्हाला सारखं सांगते की डेफिनेशन जर तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकून लिहिली तर तुम्हाला कंपल्सरी कट टू कटच लिहावी लागणार. जर कट टू कट नसेल येत, ए जरी लिहायचं विसरला तुम्ही तरी ती चुकणार आहे तुमची. नसेल येत तर डबल इन्व्हर्टेड कॉमा नका टाकू. देन काय, प्रिन्सिपल इज डिफाईन्ड एज अ फंडामेंटल ट्रूथ. काय, प्रिन्सिपल एक फंडामेंटल ट्रूथ आहे और प्रोपोजिशन दॅट सर्व्स ॲज अ फाउंडेशन फॉर अ सिस्टीम ऑफ बिलीफ और बिहेवियर फॉर अ चॅन ऑफ रिझनिंग. म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे नक्की काय? एक फंडामेंटल ट्रूथ आहे जे अजूनपर्यंत चालत आलेले. आणि प्रिपोजिशन्स, एखादं जे प्रपोजिशन आहे दॅट सर्व्स अ फाउंडेशन फॉर अ, एक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण एक बिलीफ करतो, और एक बिहेवियर और अ चेन ऑफ अ रिझनिंग. म्हणजे त्याच्या थ्रू खूप सारे ऑर्गनायझेशन चालतं किंवा स्ट्रेट असतात त्या. ओके, म्हणजे थ्रू आऊट त्या ह्या प्रिन्सिपल्स थ्रू करतात. त्याच्यामुळे काय सांगितलं त्यांनी? हे एक फंडामेंटल ट्रूथ आहे. आणि हे फाउंडेशन कसं आहे? एक बिलीफ असतो त्यांचा प्रिन्सिपलवरती, और अ बिहेवियर, काही आपण बोलू शकतो, त्याच्यावरतीच डिपेंड असतात. फॉर अ चेन ऑफ रिझनिंग, त्याचा जो आउटकम येतो त्याच्यासाठी ही चेन ते वापरतात. देन इन सिम्पल वर्ड्स, तर त्यांनी इन सिम्पल वर्ड्स घ्या.
टेक्निक्स और सिस्टीम्स विच गिव्ह अ डायरेक्शनल रिझल्ट आर कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल्स. हेही तुम्ही लिहू शकता. जर वरचं खूप कठीण वाटते तर हे लिहिलं तरी चालतं. सिम्पल वर्ड्समध्ये काय, ज्या टेक्निक्स आणि ज्या सिस्टीम्स आपल्याला दिल्या आहेत, त्या आपल्याला डायरेक्शनल रिझल्ट देतात. म्हणजे एखादी जर टेक्निक असेल, आता आपण सपोज कुठची तरी मशिनरी आणली किंवा वॉशिंग मशीन आणली, तर त्याच्यामध्ये काही काही डेमो देतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला किंवा कुठची क्रीम वगैरे आली, तर त्याच्यामध्ये एक पाऊचमध्ये एक कागद असतो. त्याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेले असतात, की आपण कसे यूज करायचा, कशा-कशाला यूज करू शकतो. तर ते दिलेलं असतं. त्याच्या डायरेक्शनल रिझल्ट आर कॉल्ड प्रिन्सेस. मग त्यांचे जे डायरेक्शनल रिझल्ट ते आपल्याला लिहून देतात किंवा त्यांच्या थ्रू आपण जातो त्याला बोलतात प्रिन्सिपल्स. दिस प्रिन्सिपल्स आर युनिव्हर्सल अँड ॲप्लिकेबल एव्हरीवेअर. हे प्रिन्सिपल्स आहेत ते युनिव्हर्सल असतात ना एव्हरी, म्हणजे तुमचा बिझनेस असेल तरच तुम्ही हे प्रिन्सिपल वापरू शकता असं काही नाही आहे. नॉन बिझनेस ॲक्टिव्हिटीजसुद्धा ह्या प्रिन्सिपल्स वापरू शकतात. ड्यू टू द बेसिस ऑफ प्रिन्सिपल्स, मॅनेजर्स नीड नॉट टू वर्क ऑन ट्रायल ऑन और एरर बेसिस. आता काय होतं, ह्या प्रिन्सिपल्स जर आपण वापरले तर मॅनेजर्सना काय करावं लागतं, ट्रायल बेसिसवरती कुठचंही काम करावं लागत नाही किंवा एरर बेसिसवरती, म्हणजे कुठच्याही चुका शक्यतो होत नाहीत जर आपण ह्या प्रिन्सिपल थ्रू गेलो तर. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल दिलं आहे त्याने, इन क्रिकेट or in any other game, total play is designed and divided between the players according to their qualities and capabilities. In terms of management, it is called a division of work, which is the one of the principles of management. आता आपण जे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट बघणार त्याच्यामध्ये हे आहेत, डिव्हिजन ऑफ वर्क वगैरे, अथॉरिटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज अशा आहेत. तर त्याच्यात काय सांगितलं, आता एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, क्रिकेट ऑफकोर्स आहे. क्रिकेट किंवा कुठचाही गेम असू दे, त्याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजन केलेलं असतं, की आता प्रत्येक ओव्हरमध्ये किती बॉल्स असणार किंवा पहिली ओव्हर कोण खेळणार किंवा मग बॅटिंगमध्ये फर्स्टली कोण उतरतं. तर आपले इंडियाचेही असे रूल्स असतात. रोहित शर्मा ओपनर असतो. नंतर मग लास्टला कोणाला खेळतात, बुमराला, बिकॉज तो बॉलर आहे. ओके, त्याला पहिलं उभं केलं तर आपण हरू. त्याच्यामुळे काय डिव्हिजन ऑफ वर्क, म्हणजे कोणाला कुठचं काम द्यायचं त्याच्या क्वालिटीजनुसार, त्याला काय येतं, तो कशात पारंगत आहे, त्याच्यानुसार त्याला काम दिलं जातं त्याचं, आणि त्याच्याबरोबर डिवाईड केलं जातं काम. त्याच्यामुळे कोणावरही भार नाही येणार. ओके ओके तर नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. हा प्रश्न येतो मोस्टली तुम्हाला, त्यामुळे करायचं आहे कंपल्सरी पाठांतर. ओके, तर त्यात काय सांगितलं आहे, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. त्या सांगितलं मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स असतात ते कसे फॉर्म केले जातात, एखाद्याला गाईड करण्यासाठी किंवा इन्फ्लुएन्स म्हणजे त्याच्यावरती परिणाम करण्यासाठी, म्हणजे त्याच्यावरती चांगला परिणाम होईल या हेतूने बनवलेले आहेत. These principles insist on improving efficiency of organizational resources. इन्सिस्ट म्हणजे त्या एका गोष्टीवर भर देतात, ते कशासाठी, ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी जास्त व्हावी. रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ प्रॉफिट, ऑफकोर्स जास्त म्हणजे प्रॉफिटच, प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी प्रॉफिटच इम्पॉर्टंट असतो. दिस प्रिन्सिपल्स ऑल्सो फोकस ऑन बेस्ट कोऑर्डिनेशन बिटवीन. आता ह्याच्यात कुठचे चांगले अजून काय आहेत, जसं प्रॉफिट भेटतो, तर हे रूल्स फॉलो करून, प्रिन्सिपल्स फॉलो करून आपल्याला बेस्ट कोऑर्डिनेशन, सुपिरियर अँड सबऑर्डिनेट्स अँड ऑल द मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन. सुपिरियर आणि सबऑर्डिनेट पण आले त्यात. आता सुपिरियर म्हणजे कोण सांगितलं मी, ॲज लाईक अ बॉस, आणि सबऑर्डिनेट म्हणजे एम्प्लॉई. ओके, देन काय, द नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल इज गिवन बिलो. ते सांगितलं युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. आता आपल्याला फक्त कुठचेही 8च करायचे असतात. ओके, याच्यात 7च आहेत, आपण बघूया. युनिव्हर्सल ॲप्लिकेशन, द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. ऑफकोर्स ही लाईन तर पहिली असतेच प्रत्येक ह्याच्यात, म्हणजे सर्वीकडे सर्व ठिकाणी हे ॲप्लिकेबल असतात. दॅट मीन्स दे कॅन बी अप्लाइड टू ऑल टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, म्हणजे त्या कुठच्याही टाईपच्या बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, कुठच्याही टाईपच्या ऑर्गनायझेशन्स असू देत, ते हे प्रिन्सिपल्स फॉलो करू शकतात. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड नेचर. मी सांगितलं, साईज छोटी असो मोठी असो, नेचर कुठचाही असो, बिझनेस रिलेटेड असू दे, बिझनेस रिलेटेड नसू दे,
किंवा अजून कुठची समाजसेवेचं असू दे, ते हे प्रिन्सिपल्स फॉलो करू शकतात. देअर रिझल्ट मे व्हॅरी अँड ॲप्लिकेशन मे बी मॉडिफाईड बट these are suitable for all kinds of organization. रिझल्ट्स ऑफकोर्स आहे, जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असणार ते हे प्रिन्सिपल्स वापरून त्यांचा प्रॉफिट होणार नाही. त्यांनी काय सांगितलं म्हणजे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात. ते प्रिन्सिपल्स ॲप्लिकेशन म्हणजे अप्लाय करायचे, आता प्रत्येकाच्या टेक्निक्स वेगवेगळ्या असतात. ती वापरू शकतात सेम रूल, पण जेव्हा ते हे करणार प्रत्यक्षात आणतात, अंमलबजावणी करणार, तेव्हा काय करणार ते थोडं मॉडिफाय करू शकतात त्याच्यामध्ये. पण ते काय करू शकतात, हे सर्व प्रिन्सिपल्स काय कुठच्याही टाईपच्या ऑर्गनायझेशनसाठी सुटेबल आहेत. सिमिलरली दे आर ॲप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ऑफकोर्स हे सर्व लेवल्स ऑफ मॅनेजमेंटला सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. हे तुम्हाला फिलअप्सला विचारू शकतात, कारण लिहिले आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सली ॲप्लिकेबल, ट्रू ऑर फॉल्स, किंवा मग मॅच द फॉलोइंग्स वगैरेमध्ये विचारतात. ओके, फर्स्टली समजलं आपल्याला. सेकंड आहे जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स in tackling the organization situation wisely as well as solving the problems. ओके, म्हणजे काय, मॅनेजमेंट प्रिन्सिपल जनरल गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात आपल्याला, की एखाद्या टॅकल आपण बोलतो ना कबड्डीमध्ये तो, किंवा टॅकल करणे, त्याला त्या ऑर्गनायझेशन सिच्युएशन कशी हँडल करायची, आणि वाईजली ॲज वेल ॲज सॉल्विंग द प्रॉब्लेम, त्याचबरोबर तो प्रॉब्लेम पण कसा सॉल्व करायचा हे आपल्याला ह्या प्रिन्सिपल्समुळे समजतं. दे आर नॉट रिजिड, ते काहीही नाही आहेत, विथ अ सेन्स आहेत ते. विच मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर टू बी अप्लाइड डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. आता हे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स मी कसे अप्लाय करणार आणि कुठे अप्लाय करणार हे कशावर डिपेंड्स आहेत. डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, साईज अँड नेचर ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑफकोर्स आहे, सिच्युएशन कशी आहे, साईज काय आहे तुमच्या ऑर्गनायझेशनची, नेचर काय आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचे, त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यांनी एक्झाम्पल दिले, आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, वेन वी से फेअर रेम्युनरेशन, देन द टर्म फेअर कॅन व्हॅरी ॲज पर द नेचर, साईज अँड फायनान्शियल कंडिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. फेअर रेम्युनरेशन, आता रेम्युनरेशन म्हणजे काय आपण बघतो, मी सांगितलेलं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये, की आपण त्यांना कॅन्टीन फॅसिलिटीज असतात, किंवा मग काही ना आपण येण्या जाण्याचा खर्च देतात, अशा काही ना काही फॅसिलिटीज त्यांना दिलेल्या असतात. आता ते बिग ज्या ऑर्गनायझेशन्स असतात मोठमोठ्या, तेच असं काय देतात, वेगवेगळ्या रेम्युनरेशन देतात किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटीज देतात. ज्या स्मॉल ऑर्गनायझेशन असणार, त्यांचं स्वतःहून काही प्रॉफिट होत नसेल, तर ते त्यांच्या एम्प्लॉईजना सेपरेट असं काही देऊ शकत नाहीत. आता हा एक प्रिन्सिपल्स आहेत, की तुम्ही जेवढं तुमच्या एम्प्लॉईना खुश करणार, तेवढं ते आपल्यासाठी, आपल्या कंपनीसाठी 100% देणार, कॉन्ट्रीब्यूट करणार. पण इथे जर छोट्या ऑर्गनायझेशन असतील तर ते देऊ शकणार नाही, त्यामुळे ह्याचा इथे उपयोगच होणार नाही. मग त्यांनी काय सांगितलं आहे, गाईडलाईन्स असतात, पण त्या डिपेंड असतात त्यांच्या साईजवरती, त्यांच्या नेचरवरती, किंवा ती सिच्युएशन कशी आहे त्याच्यावरती. ओके, देन थर्ड आहे, प्रिन्सिपल्स आर फॉर्म बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. प्रिन्सिपल तयार कसे झालेत, त्यांची प्रॅक्टिस, एखादी कुठचा तरी एक्सपेरिमेंट आला आहे, त्यांना एक्सपेरिमेंट केला आहे त्यांनी, किंवा प्रॅक्टिस केली आहे त्याच्या थ्रू. द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप्ड ग्रॅज्युअली विथ थ्रू रिसर्च वर्क. रिसर्च करून, प्रॉपर रिसर्च करून त्यांनी प्रिन्सिपल्स तयार केले. सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स आर कंडक्टेड बिफोर डेव्हलपिंग देम. जसे ते प्रिन्सिपल्स तयार झाले, ते कोणीही असंच काही लिहून प्रिन्सिपल्स तयार केलेले नाहीत. त्यांनी पूर्ण मंथ टू मंथ ऑब्झर्वेशन केलं आहे, किंवा एक प्रॉपर रिसर्च केलं आहे, त्याच्यानंतर हे प्रिन्सिपल्स तयार केले. The results of such experiments have been developed as a principle after its practice in the organization. म्हणजे काय, द रिझल्ट ऑफ सच एक्सपेरिमेंट, जसे त्याने एक्सपेरिमेंट केला, आता आपण म्हणालो डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्क कसं सांगितलं त्यांनी, की पार्ट करून दिले. तर आधी त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तो डिव्हिजन ऑफ वर्क प्रिन्सिपल अप्लाय करून बघितला, अँड देन नंतर ते त्यांनी आपल्या बुक्समध्ये म्हणजे किंवा युनिव्हर्सली अप्लाय केला तो. ओके, फोर्थ आहे फ्लेक्सिबिलिटी. आता फ्लेक्सिबिलिटी काय, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. फ्लेक्झिबल आहेत ते, इट मीन्स दे कॅन बी चेंज ऑर मॉडिफाईड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. म्हणजे
ते कसेही चेंज केले जाऊ शकतात किंवा कोणत्याही प्रकारे मॉडिफाय केले जाऊ शकतात प्रत्येक सिच्युएशननुसार. मॅनेजर्स कॅन बी फ्लेक्झिबल while implementing principles to suit the requirement. मॅनेजर्स कॅन म्हणजे ते पूर्ण इम्प्लिमेंट करावं लागतं त्याला, जे इम्प्लिमेंटिंग करताना जेव्हा प्रिन्सिपल त्याने काय सांगितलंय की मॅनेजर्स कॅन बी फ्लेक्झिबल म्हणजे जेव्हा इम्प्लिमेंटिंग करतो आपण एखाद्या प्रिन्सिपल्सचं, जेव्हा आपण ठरवतो की आता डिव्हिजन ऑफ वर्क आहे मला इम्प्लिमेंट करायचं आहे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर मॅनेजर फ्लेक्झिबल असतो म्हणजे तो फ्लेक्झिबली विचार करू शकतो की त्याला कुठच्या पार्टमध्ये, कुठच्या अपार्टमेंटमध्ये किंवा कुठच्या डिपार्टमेंटमध्ये त्याला वर्क कुठचं द्यायचं. आता टॉप लेवल मॅनेजमेंट आहे, मिडल लेवल मॅनेजमेंट असते, लोअर लेवल असते, तर प्रत्येक ठिकाणी त्याला कसं अप्लाय करायचं आहे तो कुठच्याही फ्लेक्झिबली तो कुठचाही डिसिजन घेऊ शकतो. द बिझनेस सिच्युएशन कीप्स ऑन चेंजिंग. ऑफकोर्स सिच्युएशन बिझनेसची तशीच राहत नाही, कधी प्रॉफिट असतो तर कधी लॉस असतो, कधी इन मिडल टर्म असतो आपण, तर त्यामुळे काय होतं आपले प्रिन्सिपल्स पण आपल्याला सारखे चेंज करावे लागतात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कॅन बी ॲडजस्टेड ऑर मॉडिफाईड अँड कॅन बी यूज इन द ऑर्गनायझेशन अकॉर्डिंग टू इट्स नीड. तसंच मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स देखील आपण जशी सिच्युएशन चेंज होईल तसे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स देखील चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो थोडेसे, आणि काय करू शकतो आपण आपल्या ऑर्गनायझेशनला जशी गरज असते तसे प्रिन्सिपल्स आपण वापरू शकतो. ओके. देन बिहेवियरल इन नेचर. बिहेवियरल इन नेचर म्हणजे काय? मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. म्हणजे बिहेवियरल म्हणजे कनेक्टेड राहावं लागतं ह्याच्यासाठी. एखादं मॅनेजमेंट आपलं ऑर्गनायझेशन जर नीट चालवायचं असेल तर आपलं मॅनेजमेंट फर्स्ट स्टेप असते ती जास्त इम्पॉर्टंट असते ती वर्क करायची. कारण मॅनेजमेंट म्हणजे जर आपल्या अंडर्स जी असतात ते कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्येच नसेल तर आपली मॅनेजमेंट किंवा आपलं ऑर्गनायझेशन चालणारच नाही. ओके. तर ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे एक. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल्स थ्रू अ ग्रुप ऑफ अ ह्युमन बिंग. ऑफकोर्स मॅनेजमेंट म्हणजे अशा लोकांचा ग्रुप असतो त्यांना आपले एक सर्टन गोल अचीव करायचे असतात. ओके. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डिझाईन टू इन्फ्लुएन्स ह्युमन बिंग्स. काय असे प्रिन्सिपल तयार करतात त्याच्यामुळे काय होतात हे जे ह्युमन बिंग्स असतात ज्यांना आपलं गोल अचीव करायचे असतात ते काय होतात अट्रॅक्ट होतात. अशा माणसांचा ग्रुप काय होतो अट्रॅक्ट होतो या प्रिन्सिपल्सकडे. These principles control a group of a person and direct them to achieve the objectives. मग काय करतात हे आता आपण एक बघितलं तर अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी एक प्रिन्सिपल्स आहे ह्याच्यामध्ये. अथॉरिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण जर एखाद्या आता मी जर एखादा मॅनेजरमध्ये मला जर त्याने एका हायर लेवलवर पोस्ट केलं त्याने प्रमोशन देऊन, तर त्याच्या अंडर मी काम करताना म्हणजे मला सर्व बघावं लागणार माझे सबऑर्डिनेट्स काम करतायत की नाही. तर ही काय झाली माझी ऑथॉरिटी झाली. ऑथॉरिटी बरोबर काय आली रिस्पॉन्सिबिलिटी पण आली. जेवढी हायर पोस्ट तेवढी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्याला की सर्व चेक झालं पाहिजे आपल्या अंडर, सर्व गोल अचीव झाले पाहिजे, टाईम टू टाईम करेक्शन झालं पाहिजे. जर एखादी जरी चुकी आली तरी टॉप लेवलला तेवढंच ओरडा पडतो किंवा तेवढेच पनिशमेंट असते जेवढी लोअर लेवलला असते. ओके. त्यामुळे काय सांगितलं आपण की बिहेवियरल म्हणजे कोणाशी आपण जर टॉप लेवल मॅनेजमेंट असेल ते जर खूप अकडू असतील किंवा मग त्यांना स्वतःची एक वेगळाच ॲटिट्यूड असेल तर ते काय करू शकत नाहीत, लोअर लेवल बरोबर नीट राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नीट कोऑर्डिनेशन असेल तर कोऑर्डिनेशन नसेल तर मॅनेजमेंटचे गोल्स अचीव होणार नाहीत. म्हणून ते म्हणाले बिहेवियरल इन नेचर. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. आता ते काय सांगितलंय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर द बेस्ट फॉर टेकिंग डिसिजन्स. ओके. हे एकदम बेस आहे, स्टार्टिंग आहे डिसिजन घेण्यासाठी. दे डिटरमाइन द कॉज ऑर रिझन फॉर पर्टिक्युलर इफेक्ट. मग ते काय करतात जर एखादा इफेक्ट जर झाला सपोज एखादा आपण डिसिजन घेतला आणि त्याचा इफेक्ट असा झाला तर त्याचे कॉजेस काय असतील, असा इफेक्ट झाला आणि त्याचं रिझन काय असेल त्या इफेक्ट झालेल्याचं ते कशा थ्रू आपल्याला कळतं या प्रिन्सिपल्सच्या हेल्प थ्रू. फॉर एक्झाम्पल पेमेंट ऑफ गुड वेजेस अँड इन्सेंटिव्स हेल्प्स इन इन्क्रीजिंग द आउटपुट ऑफ वर्कर्स ऑर मेकिंग इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्रीजिंग द सेल ऑफ अ प्रोडक्ट. म्हणजे काय सांगितलं मी काय म्हणाली जर एखादा डिसिजन आपण घेतला तर त्याचे परिणाम काय होतील आणि ते परिणाम झाले तर एखादा परिणाम झाला तर त्याचे इफेक्ट्स काय होतील आणि त्याचं रिझन काय असेल हे आपल्याला प्रिन्सिपल्स थ्रू समजतं. त्याने काय म्हटलं जर मी ॲज अ कंपनी माझ्या एम्प्लॉईजना जर चांगले वेजेस दिले, चांगले इन्सेंटिव्स दिले दर महिन्याला एम्प्लॉई ऑफ द
मंथ, एम्प्लॉई ऑफ द वीक काढायला सुरुवात केली, किंवा मग जे टार्गेट विदिन अ टाईम किंवा टायमिंगच्या आधी कंप्लीट करतात त्यांना एखादं प्राईज दिलं, इन्सेंटिव्ह दिला, तर ते काय होणार, खुश होतील आणि मग ते काय करणार, त्यांचे जास्त एफर्ट्स पुट करतील, त्यांचे जास्त एफर्ट्स कंट्रीब्यूट करतील आपल्या कंपनीसाठी. मग त्याच्यामुळे काय होणार, आपला सेल ऑफ प्रोडक्ट जास्त होईल, ऑफकोर्स कंपनीला प्रॉफिट होईल. देन 7th आहे ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर इक्वल इम्पॉर्टन्स. सगळ्यांना एक सेम इम्पॉर्टन्स असतं. दोज आर बी प्रॅक्टिस्ड सिम्युलेटेन्सली, म्हणजे जी सारखी सारख्या प्रॅक्टिस केली जातात टू गेट द बेस्ट रिझल्ट इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट ऑफ प्री गोल्स. जे आधीच गोल ठरवलेले असतात ते अचीव करण्यासाठी जर आपण सारखी सारखी प्रॅक्टिस करत राहिलो तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हेल्प होते. इफ एनी specific principle to get the best result in the form of if any specific principle is focused more and others are not followed with the same focus, then it affects. आता इफेक्ट्स आणि अफेक्ट्स दोघांमध्ये फरक आहे. इफेक्ट्स म्हणजे परिणाम काय होईल आणि अफेक्ट्स म्हणजे दुष्परिणाम काय होतील. ओके, आता जर मी एकच प्रिन्सिपल अप्लाय केला, फक्त मी डिव्हिजन ऑफ वर्कच अप्लाय केला, आता आपण क्रिकेट टीमचं उदाहरण घेतलेलं लास्ट टाइम, तर मी फक्त एखादी क्रिकेट टीममध्ये डिव्हिजन ऑफ वर्क दिली, कोणाला अथॉरिटी नाही दिली, एखादी कॅप्टनशिप नाही दिली, कोणाच्या हाती कोणाला रिस्पॉन्सिबिलिटी नाही दिली, तर काय होईल, कोणीही त्यांच्या मताप्रमाणे जाईल, मस्तपैकी खेळून बिळून येईल, कोणाचंही म्हणजे वचक राहणार नाही. कॅप्टनशिप असते ती काय असते, मेन असते. त्यामुळे काय करावे लागतं, आपल्याला ऑल प्रिन्सिपल्स फॉलो करावे लागतात, फक्त एकच प्रिन्सिपल फॉलो करून होणार नाही. देन इट अफेक्ट्स द वर्किंग ऑफ ऑर्गनायझेशन. ऑफकोर्स ते आपल्या टीमवर, इंडियाच्या टीमवर काय होणार, अफेक्ट होणार. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल सायन्स. हे सोशल सायन्सचं प्रिन्सिपल आहे. द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट नॉट ॲब्सोल्यूट लाईक द प्युअर सायन्स दॅट इज केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एक्सेट्रा. with some modifications according to requirement, organization needs to apply the principles of management. Whatever they are saying, आपण काय करायचंय, फक्त this affects the working of organization and management principles are the principles of social science पर्यंतच आपल्याला घ्यायचंय. आणि एवढं मोठं ते पुढचं एवढं रिलेटेड नाही आहे, त्याच्यामुळे ऑल पासून आपण सोशल सायन्स पर्यंतच 7 पॉईंट करूया. ओके, तर साधीचे 7 पॉईंट क्लिअर आहेत आपल्याला. नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. देन आहे 4th सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. ओके, आपण डायरेक्ट पॉईंटपासून स्टार्ट करूया, कारण जे मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल्स आहेत त्याचंच मिनिंग किंवा डेफिनेशन आपण इथे लिहिलं तरी चालतं. ओके, इन काय फर्स्ट आपण बघूया ह्याचे किती पॉईंट आहेत, 7 पॉईंट आहेत. लाईन वाईज आपण बघत जाऊया. प्रोव्हाइड्स युजफुल इन्साइट टू मॅनेजर्स. then the principles of management help the managers to understand the organization. आता प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय होतं, तेच ते सांगितले त्यांनी. मॅनेजर्सना काय होतं, ऑर्गनायझेशन समजायला मदत होते. The study of the principles helps to improve the understanding of the situation and problems. But the principles आपण डीपली स्टडी केला तर त्याच्यामुळे काय होतं, आपला एक अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होतो ऑफ द सिच्युएशन अँड प्रॉब्लेम्स. ती सिच्युएशन समजायला आपल्याला मदत होते आणि त्याचा आन्सर पण शोधायला काय होते, आपल्याला मदत होते. इट फर्दर हेल्प्स द मॅनेजर टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम अँड हँडल सिच्युएशन. मग काय होतं, एवढंच नाही तर आपल्याला काय होतं त्याच्यामुळे, की आपण एखादं सोल्युशन कसं देऊ शकतो किंवा एखादा प्रॉब्लेम कसा हँडल करू शकतो हे आपल्याला काय होतं, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमुळे समजतं. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर अन आउटकम ऑफ एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस प्रोफेशनल पीपल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर अन आउटकम, म्हणजे हे एक आउटकम आहे. एक म्हणजे आउटकम म्हणजे आपण एक बोलतो उत्तर आहे, किंवा आपल्या आपण कंपनीसाठी प्रॉफिट कसं एखादा आउटकम आहे तसं. एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल people. The use of these principles helping managers about the manner in which should act in different situations. This type of timely guidance reduces the wastage of resources and the goals can be achieved in appropriate manner.
आता आपल्याला काय करायचं याच्यातलं, आपण स्टार्टिंग पासून द प्रिन्सिपल पासून प्रॉब्लेम्स अँड हँडल सिच्युएशन मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स just about the managers in which should act in different. तर काय करूया, द पासून सिच्युएशन्स पर्यंत घेऊया, प्रॉब्लेम्स अँड सिच्युएशन्स. अँड देन लास्टची लाईन घ्यायची, दिस टाईप ऑफ टाइमली गायडन्स reduces the wastages of resources and the goals can be achieved in appropriate manner. Okay. Then second delay helpful in efficient utilization of resources. Efficient utilization आपण आधी पण बघितलंय. In every organization 2 types of resources are used. 2 टाईपचे रिसोर्सेस यूज केले जातात. दॅट इज फिजिकल रिसोर्सेस. फिजिकल म्हणजे काय, मटेरियल, मशीन्स, मनी एक्सेट्रा. अँड ह्युमन रिसोर्सेस. कुठचे असतात, फिजिकल रिसोर्सेस अँड ह्युमन रिसोर्सेस. फिलसला ट्रू और फॉल्सला विचारणार, अंडरलाईन करून ठेवायचं आहे. काय, इन एव्हरी ऑर्गनायझेशन 2 टाईप्स ऑफ रिसोर्सेस आर यूज. फर्स्टली फिजिकल अँड देन ह्युमन रिसोर्सेस. द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. The basic function of management is to make proper balance between these resources by putting them to optimum use and control on wastages of resources. हे बेसिक फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे. इज टू मेक द प्रॉपर बॅलन्स बिटवीन दिस रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस दोन्ही वापरतो आपण त्याच्यामध्ये प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे. बाय पुटिंग देम, त्यांचा आपण ऑप्टिमम जास्तीत जास्त यूज करून घेतला पाहिजे. अँड कंट्रोल ऑन वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जास्त वाया पण नाही गेले पाहिजे आपले रिसोर्सेस. म्हणजे आता मशिनरी वगैरे आणली आपण, तर मशिनरी जर लेट वर्क करत असेल, आता ऑफिसचं टायमिंग सुरू झालं 9 वाजता, ओके 9 वाजता, आणि जर आपली मशीन सुरू होत असेल 10 वाजता, तोपर्यंत मशिनरी इलेक्ट्रिसिटी गेली मशीन चालू व्हायला 1 तास, तोपर्यंत मॅन पॉवर म्हणजे जे एम्प्लॉईज होते तेही रिकामी बसून राहणार. त्यामुळे काय झालं, वेस्टेजेस ऑफ रिसोर्सेस झाला. While maintaining discipline and healthy working environment, management always uses techniques and principles. आता जसं आपण एखाद्या मॅनेजमेंटमध्ये डिसिप्लिन इन्व्हॉल्व करतो, किंवा मग हेल्दी वर्किंग म्हणजे चांगलं कोऑर्डिनेशन असेल, सगळ्यांमध्ये चांगले बोलून चालून राहत असतील, प्रत्येकजण ऑर्डर फॉलो करत असेल, त्याला बोलतात हेल्दी एन्व्हायरमेंट. मॅनेजमेंट ऑलवेज यूज टेक्निक्स अँड प्रिन्सिपल्स. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आणि आपले प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट यूज केले जातात. It helps in establishing cordial relationship between management and employees, which increase the efficiency level of employees and also affects the effective administration. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हे असे जे प्रिन्सिपल्स आपण फॉलो करतो त्याच्यामुळे आपलं चांगलं रिलेशनशिप होतं मॅनेजमेंटमध्ये आणि एम्प्लॉईजमध्ये. त्याच्यामुळे काय होतात, एम्प्लॉईज त्यांचं 100% कॉन्ट्रीब्यूट करतात आणि त्यामुळे त्या कंपनी चांगल्या प्रकारे प्रॉफिट गोळा करते किंवा चांगला प्रॉफिट कमवू शकते. ओके, त्याने फॉर एक्झाम्पल यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी हेल्प्स इन इन्क्रीजिंग क्वालिटी. आता स्टँडर्ड टूल्स हाय लेवलचे किंवा हाय क्वालिटीचे टूल्स वापरले आपण, मशिनरी वापरली, हेल्प्स इन इन्क्रीजिंग क्वालिटी और प्रोडक्टिव्हिटी म्हणजे क्वांटिटी. क्वालिटी पण वाढणार, जास्त प्रमाणात आपण प्रोड्यूस पण करू शकणार, ॲज वेल ॲज इन्क्रीजिंग लेवल ऑफ इफिशियन्सी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. त्याच्यामुळे काय होतात, आपण चांगले ह्युमन रिसोर्सेस म्हणजे चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. ओके, देन काय, सायंटिफिक डिसिजन. सायंटिफिक डिसिजन काय सांगितलंय, इन बिझनेस ऑर्गनायझेशन अ सायंटिफिक डिसिजन मीन्स सिस्टमॅटिक और बॅलन्स डिसिजन. म्हणजे कुठचाही डिसिजन घेताना आपण ऑर्गनायझेशनमध्ये तडकाफडकी डिसिजन घेऊ शकत नाही, कारण ते पूर्ण बिझनेसला अफेक्ट करतं. त्यामुळे काय होतं, ते सिस्टमॅटिक असले पाहिजेत आणि बॅलन्स असले पाहिजेत. प्रिन्सिपल्स ट्रेन द मॅनेजर्स टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन्स टॅक्टफुली. एखादी क्रिटिकल सिच्युएशन असेल ती कशी नीट हँडल करायची, अदरवाईज द मॅनेजर्स हॅव टू वर्क ऑलवेज विथ द ट्रायल अँड एरर मेथड. जर प्रिन्सिपल्स फॉलोअप केले नाहीत किंवा त्या प्रिन्सिपल्स थ्रू हँडल केल्या नाही, तर त्यांना एखादी चुकी होते, एरर डिसिजन्स होतात किंवा मग इनकरेक्ट डिसिजन्स होऊ शकतात, त्यांचे ट्रायल डिसिजन्स त्यांना घ्यावे लागतात. विथ द यूज ऑफ व्हेरियस मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स one can get an idea about how to analyze the situation to search alternative options and their results. जर मी प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचा डीपली स्टडी केला तर मला काय समजू शकतं की मी ह्याच्यासाठी एखादा अल्टरनेटिव्ह प्लॅन कसा यूज करू शकते,
ही सिच्युएशन मी कशी हँडल करू शकते, त्याचा इन फ्युचर मी कसा वापर करू शकते, याचं सर्वाचं मला जे नॉलेज असतं ते कशामुळे मिळू शकतं, फक्त प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमुळे. आणि त्यांच्यामुळेच आपण एक स्पेसिफिक सायंटिफिक डिसिजन घेऊ शकतो. ओके. देन आहे अंडरस्टँडिंग द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर बेस्ड ऑन एव्हरी अस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स असतात प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे एव्हरी अस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन. They are not developed only from viewpoint of handling the resources effectively, but they guide management in understanding social responsibility of organization. And they are not developed. They developed only from viewpoint of handling the resources effectively. म्हणजे फक्त इफेक्टिव्हली रिसोर्स यूज करायचे किंवा चांगला डिसिजन घ्यायचा एवढ्यासाठीच फक्त आपले मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल्स नाही आहेत. बट दे गाईड मॅनेजमेंट इन अंडरस्टँडिंग द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे सोशली पण अवेअर राहिलं पाहिजे ऑर्गनायझेशन. कुठेतरी स्पॉन्सराईज करणं किंवा मग एखादं ओल्ड एज होम असेल, ऑर्फनेज असेल, त्यांना डोनेट करणं, हे काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सो दॅट दे कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट अ रिजनेबल प्राइजेस. मग सोशली पण काय अवेअर राहायला पाहिजे आपण, की बाहेर म्हणजे आता आपण आपलं प्रोडक्ट कुठच्या लोकांसाठी विकतोय, लोअर क्लास आहे, मिडल क्लास आहे, अप्पर क्लास आहे, त्याच्यानुसार त्याच्या प्राइजेस असणार. त्याच्यानंतर अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपॉलिस्टिक सिच्युएशन इन मार्केट. आता काही काही प्रोडक्ट्स असे असतात की म्हणजे मोनोपॉलिस्टिक्स असतात, त्याच्यामध्ये सेलर जो रेट सांगेल तो असणार. ओके. मग ते त्याच्यात काय आहे, ते अप्पर क्लास लोकांसाठी जास्त करून असतात. पण आपण जर त्यांनी मिडल क्लास लेवलवरती जर त्याला विकायचे असतील तर त्याला मोनोपॉलिस्टिक सिच्युएशनमध्ये जाऊन चालणार नाही. फेअर कॉम्पिटिशन, fair remuneration, change in environment, healthy working place, standard tools and machinery, etc. Okay. Then I encourage research and development. Principles of management are dynamic. Okay, म्हणजे ते सारखे सारखे चेंज होत जातात. Dynamic in nature. The nature goes on changing along with the changes in business world. जसं बिझनेस चेंज होत जाणार तसे तुमचे प्रिन्सिपल्स चेंज होत जातात. ओके. म्हणजे स्मॉल बिझनेससाठी वेगळे प्रिन्सिपल्स असतील, बिगसाठी वेगळे असतील. ओव्हर द इयर्स दे हॅव डेव्हलप टू सूट द करंट नीड. म्हणजे जसं आता प्रत्येक वर्षी वेगवेगळे डेव्हलप्स होतात आणि प्रत्येक म्हणजे आता जसं 1990च्या जमान्यात होतं तसं आता बिझनेस वर्ल्ड राहिलंय का? नाही. मग त्यानुसार काय होतात, प्रिन्सिपल्स चेंज होत जातात, थोडे थोडे मॉडिफाय होत जातात. इट enables, okay, it enables the manager to bring consistent improvement in them. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक मॅनेजर्स आपल्या नुसार त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो. मॅनेजमेंट अडॉप्ट्स न्यू ट्रेंड्स ॲज अ वर्किंग प्लेस ऑटोमॅटिकली. मग आता डिव्हिजन ऑफ वर्क असतील, तेव्हाच्या काळात काहीतरी वेगळ्या प्रकारे सांगितलं असेल. दोन आपल्याकडे आहेत प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहेत. तर दोघांमध्येही फरक आहे. तर त्याच्यानुसार नवीन नवीन डेव्हलप करून प्रत्येक मॅनेजर आपल्यासाठी वापरतो. These guidelines helps the management to make comparison of the use principles with the expected outcome. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक गाईडलाईन भेटते की एक हेल्प आपण कंपॅरिझन करू शकतो की यूज प्रिन्सिपल विथ इट्स एक्सपेक्टेड आउटकम. आपल्याला ही प्रिन्सिपल वापरून आपला एक्सपेक्टेड आउटकम किती आहे आणि प्रिन्सिपल न वापरून आपला एक्सपेक्टेड आउटकम किती आहे. ओके. If needed, management can modify the principles according to situation, as the management is having liberty to take the decision at their own. आपण आउटकम पर्यंत लिहूया. ओके. प्रिन्सिपल्स पासून आउटकम पर्यंत. ओके. कारण बाकीचे आन्सर लिहायला तुम्हाला वेळ पाहिजे, तरी हा असाच पेपर आहे आपला. मग काय प्रिन्सिपल्स पासून आउटकम पर्यंत घ्यायचं आहे. देन फॉर एक्झाम्पल लिहिलं तर तुमचं एक आपण बोलतो प्रेझेंटेशन चांगलं पडतं. त्यामुळे एक्झाम्पल मोस्टली लिहित जा. आणि काय फॉर एक्झाम्पल R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑलवेज वर्क्स ऑन फाइंडिंग न्यू टेक्निक्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्ट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आता ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ते काय करतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्यांचं एक सेपरेट सेक्टर असतं. त्याच्यामध्ये ते काय फाइंड करतात नेहमी की आपलं नवीन टेक्निक्स कशी फाइंड करता येईल इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, एक्सेट्रा. ओके. काय करायचं आपल्याला, प्रिन्सिपल्स पासून आउटकम पर्यंत हेल्प द मॅनेजमेंट टू मेक्स अ कंपॅरिझन यूज प्रिन्सिपल्स विथ इज एक्सपेक्टेड आउटकम.
देन फॉर एक्झाम्पलची लाईन घ्यायची प्लस. देन आहे हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल काय आहे? मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द गाईडलाईन्स फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स काय ते चांगलं एक गाईडलाईन आहे की आपण कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल कसं करू शकतो आपल्या मॅनेजमेंटमध्ये. इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू क्रिएट अ कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन अमंग द डिफरंट एम्प्लॉईज वर्किंग इन डिफरंट डिपार्टमेंट्स. आणि लिहिलं सॉरी coordination and cooperation among the different employees working in different departments. आता ही खूप चॅलेंजिंग असते की आपण एखादं कोऑर्डिनेशन मध्ये दोन दोन मॅनेजमेंट दोन्ही 3 लेवलच्या मॅनेजमेंट असतात त्यांच्यामध्ये कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन तयार करणं ते काय असतं खूप चॅलेंजिंग असतं. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क टू मॅनेजर टू कीप द कंट्रोल ऑन द परफॉर्मन्सेस ऑफ द एम्प्लॉईज. आता काही काही मॅनेजर्स पण असतात तसं काही एम्प्लॉईज पण असतात की मी का ह्याचं ऐकू, मी नाही ऐकणार, अशी काय काय जणांना ऐकडी असते स्वतःची. मग त्याच्यामुळे काय होतं मॅनेजमेंटवरती अफेक्ट करतं ते. तो मॅनेजर डायरेक्टली बोलूही शकत नाही किंवा मग काही काही जण कोऑर्डिनेशन करायला नकार देतात. मग त्याच्यामुळे काय होतं मॅनेजमेंट त्याचे गोल अचीव करू शकत नाही. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ऑफर सुटेबल सिस्टीम्स व्हाईल इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स काय करतात सुटेबल सिस्टीम्स म्हणजे suitable system while offer suitable system while establishing coordination and control. म्हणजे एखादी चांगली सिस्टीम अप्लाय करतील किंवा मग त्यांच्यामध्ये चांगले रिलेशन तयार करतील, इन्सेंटिव्ह देतील त्यांना, चांगलं बोलतील, काही काही पर्सनल प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करतील, तेव्हा काय होतं त्यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन होतं. ओके. देन आहे 7 डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. विथ द हेल्प ऑफ व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वन कॅन डेव्हलप अँड ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. आता जसं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आपल्याला समजणार तसं आपण काय करू शकतो अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण एक ऑब्जेक्टिव्ह अप्रोच आपला डेव्हलप करू शकतो. मॅनेजर्स कॅन आयडेंटिफाय द बिझनेस अपॉर्च्युनिटीज रूट कॉजेस ऑफ द प्रॉब्लेम्स इन करेक्ट मॅनर. मग आता मॅनेजर्स काय करू शकतो एखादे बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊ शकतो किंवा मग त्याचे रूट कॉजेस म्हणजे मूळ कारण काय आहे त्याचं एखाद्या प्रॉब्लेमचं आणि त्याचे करेक्ट ऑप्शन्स काय असतील आपण करेक्ट मॅनरमध्ये त्याला कसं सॉल्व्ह करू शकतो अँड कॅन प्रोव्हाइड अप्रोप्रिएट सोल्युशन्स ऑन इट. मी म्हणाली तसं कसं ॲप्रोप्रिएट बरोबर सोल्युशन आपण काढू शकतो हे सर्व आपल्याला कशामुळे समजतं प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमुळे. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन द माइंड्स ऑफ मॅनेजर्स. त्याच्यामुळे काय होतं त्याला नवीन नवीन प्रिन्सिपल समजतात त्यामुळे त्याच्या मनात किंवा त्याच्या माइंडमध्ये एक स्वतःबद्दल सेल्फ कॉन्फिडन्स तयार होतो. त्यामुळे काय तो कुठची सिच्युएशन हँडल करू शकतो आणि त्याच्यावरती सोल्युशन देखील काढू शकतो.